स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDF-मधील उतारा क्रमांक 18मधील राहिलेल्या भागाचे डिक्टेशन घेणार आहोत। जर कोणाला आमची ही PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता। बी रेडी, स्टार्ट। साक्षीदार क्रमांक 1 यांनी साक्ष पुराव्यात असे कथन केले आहे की आरोपी त्यांच्या गावचे असल्यामुळे ते त्यांना ओळखतात। घटना ही दिनांक 20 मार्च 2015 रोजी रात्री 1च्या सुमारास त्यांच्या शेतात घडली होती। त्यांनी फिर्यादी हरभजन सिंगला रुपये 4000 मध्ये बाभूळ या जातीची लाकडे विकली होती। ती लाकडे फिर्यादीने त्यांच्याच शेतात कापून ठेवले होते। आरोपींनी एकूण 5 लाकडे बंडीमध्ये ठेवले होते व ते फिर्यादीच्या मजुरांनी पकडले होते। त्याबाबत त्यांना सकाळी माहिती मिळाली। त्यांनी बंडी पाहिली असता आरोपी क्रमांक 1 यांची होती। आरोपी क्रमांक 2 व आरोपी क्रमांक 3 यांनी बंडीमध्ये लाकूड भरले होते। फिर्यादीने त्याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। परिच्छेद सदर साक्षीदाराने त्यांच्या उलट तपासात हे मान्य केले की त्यांनी आरोपींना प्रत्यक्ष बंडीमध्ये लाकडे भरताना बघितले नाही। त्यांना घटनेबाबत मजुरांनी दुसऱ्या दिवशी माहिती दिली। पुढे त्यांनी हे सुद्धा मान्य केले की त्या मांडवामध्ये जनावरांचा चारा, बैलबंडी इत्यादी साहित्य होते किंवा कसे हे त्यांना माहीत नाही। सदर साक्षीदाराने बचाव पक्षाचे इतर कथन नाकारले। परिच्छेद साक्षीदार क्रमांक 2 यांनी साक्ष पुराव्यात असे कथन केले आहे की ते आरोपींना ओळखतात। ते फिर्यादीला ओळखत नाहीत। त्यांना घटनेची तारीख माहीत नाही। घटना ही शेततळ्याच्या बाजूने घडली होती। त्यांना घटनेबाबत काहीच माहिती नाही। त्यावेळेस ते बाहेरगावी होते। सदर साक्षीदाराने उलट तपासात हे मान्य केले की वर नमूद लाकडे ही तलावाच्या बाजूने असलेल्या स्मशानभूमीतून मिळून आली। फिर्यादी व अशोक स्वतः पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकरिता गेले होते। ते स्वतः गावचे पोलीस पाटील आहेत। पुढे त्यांनी हे सुद्धा मान्य केले की त्यांनी फिर्यादीला कोणतीही लाकडे विकली नव्हती। परिच्छेद तपासी अधिकारी यांनी साक्ष पुराव्यात असे कथन केले आहे की दिनांक 20 मार्च 2015 रोजी ते पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांना गुन्हा क्रमांक 130/201 मधील केस डायरी तपासकामी प्राप्त झाली। त्यांनी आरोपींना अटक केली। दिनांक 21 मार्च 2015 रोजी त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला। गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल जप्त करून जप्ती पंचनामा तयार केला। साक्षीदारांचे बयान नोंदविले। सदर मुद्देमाल मोहररकडे जमा केला। आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। परिच्छेद सदर साक्षीदाराने उलट तपासात हे मान्य केले की जप्त मुद्देमालामधील लाकूड हे कोणाच्या मालकीचे होते हे त्यांना आठवत नाही। जप्त मुद्देमालामधील लाकूड कुणाच्या शेतामध्ये होते हे त्यांना माहीत नाही। तपासादरम्यान त्यांनी जप्त मुद्देमाल मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्र त्यांनी प्राप्त केले नाही। पुढे त्यांनी हे सुद्धा मान्य केले की तक्रार दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार मागे घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता। सदर साक्षीदाराने बचाव पक्षाचे इतर कथन नाकारले। परिच्छेद
सरकारी अभियोक्त्यांनी असा युक्तिवाद केला की अभियोग पक्षाच्या सर्व साक्षीदारांनी एकमेकांना सुसंगत अशी साक्ष दिलेली आहे. आरोपीस घटनास्थळी चोरी गेलेल्या मुद्देमालासह पकडले आहे. करिता आरोपींनी चोरी केली ही बाब सिद्ध केलेली आहे. म्हणून आरोपींना भारतीय दंड संहिता 1860 कलम 379 सह कलम 34 अंतर्गत शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला. परिच्छेद याउलट बचाव पक्षाच्या अभियोक्त्यांनी असा युक्तिवाद केला की अभियोग पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष एकमेकांना सुसंगत नाही. फिर्यादी हे फितूर झालेले आहेत. करिता आरोपी विरुद्ध सबळ पुरावा अभिलेखावर आलेला नाही. करिता आरोपींना संशयाचा फायदा देऊन सोडण्यात यावे असा युक्तिवाद केला. अभियोग पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षेचे अवलोकन केले असता असे दिसून येते की फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी अभियोग पक्षास पूरक अशी साक्ष दिलेली नाही. करिता त्यांचा पुरावा प्रस्तुत प्रकरणात ग्राह्य धरता येणार नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षेचे अवलोकन केले असता असे दिसून येते की त्याने उलट तपासादरम्यान मान्य केले की घटना त्याने प्रत्यक्षात बघितली नाही व आरोपींना बैलबंडीमध्ये लाकडे भरताना पाहिल्याचे त्यांना त्यांच्या मजुरांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. यावरून स्पष्ट होते की सदर साक्षीदाराच्या सर तपासातील व उलट तपासातील मजकुरात तफावत आहे. करिता त्यांचा साक्षपुरावा ग्राह्य धरता येणार नाही. तपास अधिकारी यांची साक्ष औपचारिक स्वरूपाची आहे, परंतु त्यामध्ये कोणतीही विसंगती नसल्यामुळे त्यांची साक्ष ग्राह्य धरण्यात येत आहे. परिच्छेद एकंदरीत कागदपत्रांचे व साक्षीदारांच्या साक्षेचे व वर नमूद कलमांच्या महत्त्वाच्या बाबींचे अवलोकन केले असता असे दिसून येते की या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार क्रमांक 1 व साक्षीदार क्रमांक 2 हे आहेत. परंतु वर नमूद तिन्ही साक्षीदारांनी स्पष्टपणे कथन केले आहे की वर नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी आरोपी क्रमांक 1 व 3 यांना बाभळीची लाकडे चोरून नेताना प्रत्यक्षात पाहिले नाही. सदर घटनेची माहिती त्यांना मजुरामार्फत मिळाली आहे. साक्षीदार क्रमांक 1 यांनी जरी सरतपासादरम्यान मान्य केले की त्यांनी आरोपींना बाभळीचे लाकूड बैलबंडीत भरताना पकडले, तरी उलट तपासादरम्यान त्यांनी सदर बाब नाकारली आहे. या व्यतिरिक्त साक्षीदार क्रमांक 4 यांनी कथन केले आहे की आरोपी क्रमांक 1 यांच्या बैलबंडीसह त्यांनी लाकडे जप्त केली आहेत. केवळ त्यांच्या साक्षपुरावा आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता पुरेसा नाही. परिच्छेद वरील विवंचनेस आधारून असा निष्कर्ष देण्यात येत आहे की अभियोग पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्याकरिता असमर्थ ठरला आहे. यावरून असा निष्कर्ष काढण्यात येत आहे की अभियोग पक्ष आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 379 सह कलम 34 अंतर्गत गुन्हा सिद्ध करू शकला नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. परिच्छेद मुद्दा क्रमांक 1च्या नकारार्थी निष्कर्षावरून आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला नाही करिता प्रस्तुत प्रकरणातून आरोपींना निर्दोष मुक्त करणे योग्य व न्यायोचित होईल. जप्त मुद्देमाल बैलबंडी ही यापूर्वीच योग्य त्या सुपूर्तदारास सुपूर्तनाम्यावर देण्यात आलेली आहे. करिता आवाहनाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर सुपूर्तनाम्याच्या अटी व शर्ती शिथिल करणे योग्य व न्यायोचित होईल. जप्त मुद्देमाल 5 नग लाकडे
ही सुपूर्तनाम्यावर सोडविण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत अभिलेखावर काहीही आलेले नाही। त्यामुळे सदर लाकडे जप्त असल्यास व त्याबाबत कुणीही दावा न केल्यास आवाहनाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्याचा जाहीर लिलाव करून त्यापासून मिळणारी रक्कम ही सरकारी खात्यात जमा करणे योग्य व न्यायोचित होईल। आरोपींनी यापूर्वीच फौजदारी प्रक्रिया संहिता चे कलम 437 अ अन्वये पूर्तता केलेली आहे। करिता मुद्दा क्रमांक 2 च्या उत्तरार्थ खालील आदेश पारित करण्यात येते। परिच्छेद आरोपी क्रमांक 1, आरोपी क्रमांक 2, आरोपी क्रमांक 3 यांची भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 379 सह कलम 34 च्या गुन्ह्यातून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 248(1) प्रमाणे निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे। स्टॉप।